नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच असतात। आज मी तुम्हाला आळूच्या पानाची पातळ भाजीची रेसिपी सांगणार आहे। त्याची बरीच नावं आहेत, पण मी त्याला पातळ भाजीच बोलते, आळूची, बरं का। तर मस्तपैकी आळूची पानं धुवून घ्या। आळूची पानं धुतल्यानंतर त्याची देठं काढून घ्या, त्याची देठाची सालं काढा, मग ती अशी बारीक चिरून घ्या। चिरल्यानंतर ना त्याच्यामध्ये शेंगदाणे, थोडीशी हरभरा डाळ, मी काय भिजवले नाहीत, मी तसेच टाकलेले आहेत, तुम्ही भिजवूनही टाकू शकता। मग त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण टाकून कुकरला लावून द्या। कुकरला त्याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्या। नंतर कढईमध्ये तेल टाका, त्याच्यामध्ये मोहरी टाका, मोहरी चांगली तडतडू द्या। मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाका, जिरं पण छान तडतडू द्या। मग त्याच्यामध्ये लसूण टाका, लसूण टाकल्यानंतर तो पण चांगला लाल होऊ द्या। लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिरलेला कांदा टाकून घ्या, मी कांदा टाकते बरं का। मग मस्तपैकी परतून घ्या। परतून झाल्यानंतर एकदम आळूची पानं चांगली शिजलेली आहेत, त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा वाटी डाळीचं पीठ टाकून मस्तपैकी ती हटवून घ्या। ती हटोस्तोपर्यंत बघा बरं कांदा चांगला छान लाल झाला आहे का नाही। मग लाल झाला असेल ना, मग त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घ्या, जसं की घरचा मसाला, नंतर मिरची पावडर, त्याच्यामध्ये थोडीशी हळद, मस्तपैकी त्यांना छान परतून द्या। जसं की त्यांना छान थोडंसं तेल सुटोस्तोपर्यंत मस्त परतून घेतल्यानंतर ते आपण जी शिजवलेली जी भाजी आहे, हटवलेली भाजी, ती आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया। टाकल्यानंतर त्याच्यामध्ये सॉरी बरं का मंडळी, त्या चिंच टाकायचं सांगायचंच राहून गेलं, त्याच्यामध्ये चिंच टाका। मग सगळे मसाले टाकून झाल्यानंतर ती भाजी टाकून घ्या, मस्त छानपैकी परतून द्या। मग त्याच्यामध्ये थोडासा लिंबू, मग नंतर थोडासा गूळ टाकून ती 5-10 मिनटं उकळी येऊ द्या त्याला छानपैकी। मग मस्त गरम गरम पोळ्या करा। पोळ्या करून झाल्यानंतर अशी भाजी मस्त सर्व करा, एकदम भारी लागते बरं का भाजी, आणि ती शरीरासाठी पण खूप छान असते। झाली अशा प्रकारे मस्त भाजी तयार आहे। कशी वाटली रेसिपी तर नक्की सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका।